नमस्कार, मधुरायन चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण मधुमेह किंवा ज्याला इंग्रजीमध्ये डायबिटीज म्हणतात, तर तो नेमका काय आहे, त्याचे लक्षण काय आहेत, त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं, त्यासाठी कोणकोणत्या रक्ताच्या चाचण्या आहेत, आधी पाहणार आहोत. जर कमी वेळेत कव्हर झालं तर याच व्हिडिओमध्ये आपण करू, नाहीतर याचा दुसरा एक भाग पाहूयात. तर चला, या व्हिडिओमध्ये एक सूचना देऊ इच्छितो. व्हिडिओमध्ये जी पण माहिती सांगितलेली आहे ही फक्त माहितीसाठीच आहे, म्हणजे ज्ञानासाठी किंवा जनजागृतीसाठी आहे. यात सांगितलेल्या कोणतेही उपाय असतील किंवा सल्ला असतील किंवा माहिती असेल ते आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या उपाययोजना कराव्यात, किंवा कोणत्याही चाचण्या असतील तर त्या करण्यापूर्वी आपण फिजिशियनचा किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर सुरुवात करूयात. मधुमेह म्हणजे काय, यापूर्वी आपल्याला एक आकडेवारीवर आपण लक्ष देऊयात की 2023 मध्ये लॅन्सेटने एक संशोधन प्रसिद्ध केलं होतं. त्यानुसार जगामध्ये मधुमेह रुग्णांची प्रचंड अशी संख्या आहे आणि ती गेल्या 20 ते 25 वर्षात खूप अधिक प्रमाणात वाढलेली आहे. आणि भारताचं जर पाहायचं झालं तर भारतामध्ये 10 कोटी, म्हणजे 2023 मध्ये हे संशोधन केलेलं आहे, 10 कोटी 10 लाख रुग्ण या संशोधनानुसार एक अंदाजे भारतात डायबिटीजचे आहेत. आणि भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने एक आकडेवारी जाहीर केलेली आहे. तर त्यानुसार प्री डायबेटिक, म्हणजे डायबिटीज नसतो पण डायबिटीज होण्याची शक्यता ज्यांना जास्त आहे, ते प्री डायबिटिक कंडिशनच्या रुग्णांची संख्या ही 13 कोटी 60 लाख अंदाजित दिलेली आहे. म्हणजे ही संख्या खूप आहे. आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर जवळपास 10 ते 13% दरम्यान ही संख्या आहे. आणि या संख्येतील आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार पुढील 5 वर्षात, म्हणजे 2023 पासून पुढच्या आगामी 5 वर्षात 60% लोक हे डायबिटीज होणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ खास करून प्री डायबिटीज लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण प्री डायबिटीज कंडिशन जी आहे ही रिव्हर्स होऊ शकते, म्हणजे आपल्याला डायबिटीज होण्यापासून वाचू शकतो आणि इव्हन प्री डायबिटीज पासून आपण नॉर्मल जीवन जगू शकतो, नॉर्मल रेंजमध्ये येऊ शकतो. आणि टाईप 2 डायबिटीज पेशंटसाठी त्यावर कसं नियंत्रण करावं, नेमकं डायबिटीज काय आहे हे ओळखून घेतलं तर त्यांना ते अधिक सोपं जातं. तर हा व्हिडिओ कोणी पाहावा ज्यांना म्हणजे डायबिटीज होण्याची इच्छा नाही, ज्यांच्या घरामध्ये कोणीतरी मधुमेहाचा रुग्ण आहे, किंवा ज्यांचं बैठी जीवनशैली आहे, व्यायामाचा अभाव आहे, अशा सर्वांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा. मधुमेह म्हणजे काय, तर रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असणं म्हणजे मधुमेह. किंवा ज्या सेलला साखरेची आपणास गरज असते ती गरज न भागणं म्हणजे मधुमेह. आणि याचे जे लक्षण आहेत ते लक्षणे आपण पाहूया. मधुमेहाची लक्षणे एक 7-8 प्रमुख लक्षणे आहेत की ज्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर प्रमुख लक्षणामध्ये एक म्हणजे वारंवार तहान लागणे. तहान ही वारंवार लागते. आणि नेमकं वारंवार म्हणजे किती, साधारण कोणत्याही ऋतूमध्ये, उन्हाळ्यामध्ये थोडा आपल्याला लक्षात येत नाही, आपण पाणी भारतामध्ये सर्वसाधारण जास्त पितो, परंतु सतत तहान म्हणजे पाणी पिलं तरी परत परत पाणी पिऊ वाटणे दर अर्ध्या तासाला, 1 तासाला, आणि घसा कोरडा पडणे हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. आणखीन एक म्हणजे वारंवार लघवीला जावे लागणे. वारंवार लघवीला जावे लागणे.
वारंवार लघवीला जावं लागतं, विशेष करून रात्रीच्या दरम्यान. म्हणजे साधारण 3 पेक्षा अधिक वेळेस, 3 ते 6, 5 वेळेस, 6 वेळेस रात्रीचं झोपेतून लघवीला उठावं लागणं हे मधुमेहाचं प्रमुख लक्षण आहे. तिसरं लक्षण तीव्र स्वरूपाची भूक लागणे. म्हणजे आपण जेवण केलं तरी थोड्या वेळामध्ये पण आपल्याला आणखीन भूक लागल्यासारखी वाटते, खूप असह्य भूक लागल्यासारखं वाटणं, किंवा कंटिन्यू समजा आपल्या 2 वेळेस जेवायची सवय किंवा 3 वेळेस जेवायची सवय, तरी सुद्धा आपल्याला जेवण केलं तरी आणखीनही चला आपल्याला अरे आपण आताच जेवण केलं होतं अर्ध्या तासापूर्वी 1 तासापूर्वी, आणखीन आपल्याला भूक लागली, असं जे तीव्र भुकेचं जे लक्षण आहे हे एक डायबिटीजचं लक्षण आहे. त्यानंतर अशक्तपणा, किंवा थकवा जाणवणे. आपणास सतत अशक्त वाटणे किंवा थकवा जाणवणे, काम करण्यात उत्साह न वाटणे हे डायबिटीजचं लक्षण आहे. त्यानंतर दृष्टी कमजोर होणे. दृष्टी कमजोर होणे म्हणजे काय, तर अंधुकसं दिसतं आपल्याला, म्हणजे नेहमीचं जे स्पष्ट दिसणं त्यापेक्षा, कारण रेटिना डायबिटीज मध्ये खराब होण्याची शक्यता दाट असते, तर त्यामुळे आपल्याला नेहमीपेक्षा क्लिअर न दिसता अंधुक दिसतं. हे प्रमुख लक्षणापैकी एक आहे डायबिटीजचं. जेव्हा डायबिटीज जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळेस आपणास अंधुक दिसतं. त्यानंतर इतर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे यावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की संक्रमण होणं वारंवार. संक्रमण, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इन्फेक्शन म्हणतो, हे संक्रमण कुठं होतं, त्वचावर, एखादी त्वचाला खाज सुटणे त्यामध्ये इन्फेक्शन होणे, किंवा तोंडामध्ये अल्सर कधीतरी होणं वेगळं. लक्षात घ्या की मी काय म्हणतो, वारंवार अल्सर होण्याचे लक्षण, किंवा वारंवार त्वचेला इन्फेक्शन होणं, काय बुरशीजन्य आजार होणं त्वचामध्ये, हे डायबिटीजचं प्रमुख लक्षण आहे. आणखीन एक 7वं महत्वाचं लक्षण म्हणजे जखमा लवकर भरून न येणे. जर डायबिटीज असेल, रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असेल, तर आपणास जी जखम झाली आहे ती लवकर भरून येत नाही, म्हणजे हील होत नाही. साधारण समजा आपल्याला एखादं खरचटलंय किंवा एखादं पडलो आपण, थोडाफार आपल्याला रक्त निघालं, तर त्यामध्ये जी जखम होते ती एक आपला जर अनुभव असेल की आपल्याला अशी यापूर्वी ही जखम झाली होती, तर ती 3 दिवसामध्ये बरी झाली होती. एक खरचटलं, त्याला खपली धरली, एक 5 ते 7 दिवसामध्ये ही जखम बरी झाली होती. परंतु आता तुमच्या असं लक्षात येईल की ही जखम बरी होण्यास खूप वेळ घेत आहे, म्हणजे साधारण दुप्पट वेळ, 14 दिवस लागायला आहे, किंवा 20 दिवस, 1 महिना लागायला आहे. म्हणजे ही जखम ज्या वेगाने, ज्या टाइम पिरियड मध्ये बरी व्हायला पाहिजे होती, त्या टाइम पिरियड मध्ये, त्या वेळेमध्ये बरी होत नाहीये, ती खूप वेळ घेत आहे, किंवा हळूहळू बरी होत आहे. हे डायबिटीज असण्याचं लक्षण आहे. तर आपण प्रमुख 7 लक्षण बघितले. इतर लक्षण म्हणजे तुम्हाला नसा कमजोर वाटणे, म्हणजे टिंगलिंग सेन्सेशन ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, किंवा असं की काहीतरी आपल्या ह्याच्यामध्ये मुंग्या येण्यासारखं वाटणे हातापायांना, असे काही किरकोळ लक्षणं, डोकेदुखी वगैरे आहेत. परंतु हे लक्षण इतर कारणामुळे पण होऊ शकतात. यापैकी काही लक्षणाला पण इतर कारण असतात, परंतु जेव्हा प्रमुख ही लक्षणे आढळतात, एक किंवा एकापेक्षा जास्त, तेव्हा आपण डॉक्टरांना भेटून काही आपणास डायबिटीज आहे की नाही ह्याची खात्री करण्यासाठी रक्ताच्या चाचण्या करणं आवश्यक आहे. तर ज्यांना डायबिटीज झालेला आहे त्यांना माहिती आहे हे रक्ताच्या चाचण्या वगैरे. आपण लक्षणं पाहिली, आपण आता डायबिटीज मुळे होणारे धोके पाहू, किंवा यामुळे काय हेल्थ कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात.
यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की जगामध्ये आता डायबेटीजमुळं मृत्यू होण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. साधारण जगातील 9 व्यक्ती जर मयत झाले तर 9 पैकी 1 व्यक्ती हा डायबेटीजचा असतो. म्हणजे ही माहिती घाबरून जाण्यासाठी नाही तर सजग जागृत राहण्यासाठी सांगत आहे की डायबेटीज कसा खतरनाक होत आहे, जीवघेणा ठरू पाहत आहे. तर यासाठी आपल्याला ह्याचे धोके काय काय आहेत की कशामुळे, म्हणजे नेमकं डायबिटीजमुळे काय होतं की ज्याच्यामुळे व्यक्तीला प्राणाला मुकावं लागतं किंवा मोठमोठ्या म्हणजे हेल्थ कॉम्प्लिकेशन्स काय निर्माण होतात. सर्वात मुख्य म्हणजे डायबिटीजमुळे शरीराच्या जवळपास प्रत्येक ऑर्गनवर, मोठ्या ऑर्गनवर छोट्या मोठा हल्ला डायबिटीजमुळे होतो. कसं की हार्ट आहे तर हार्टमध्ये हृदयरोगाचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. म्हणजे हृदयरोग. दुसरं आपल्याला पक्षाघात होऊ शकतो, ज्याला पॅरालिसिस म्हणतात इंग्रजीमध्ये. तिसरं आपली किडनी निकामी होऊ शकते, किडनी फेल्युअर होऊ शकते किंवा त्याची कार्यक्षमता खूप प्रमाणात कमी होऊ शकते. किडनी. 4 आपल्याला लिव्हर जे आहे त्यामध्ये ते फॅटी लिव्हर होऊ शकतं, त्याचं फॅटचं प्रमाण वाढू शकतं, ज्याला आपण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असा एक प्रकार आहे. जे रुग्ण म्हणजे जे दारू पित नाहीत पण तरी त्यांचं फॅटी लिव्हर झालेलं आहे. तर फॅटी लिव्हर म्हणजे मेन हृदय, मेंदू, किडनी, लिव्हर याशिवाय इतरही ऑर्गनवर म्हणजे जर आपण साखर नियंत्रित झाली नाही खूप मोठ्या प्रमाणात आणि अनेक काळ नियंत्रित झाली नाही आपल्याकडून तर वाढलं तर आपल्याला इव्हन काही वेळेस अवयव सुद्धा आपले निकामी होतात. एखादी जखम झाली तर त्याला इन्फेक्शन होते आणि ते इन्फेक्शन बरं न झाल्यामुळं एखाद दिवस पाय कापून टाकणे, हात कापून टाकणे, म्हणजे ज्या अवयवाला ते इन्फेक्शन जखम झालेले आहे ते बरं न झाल्यामुळे ते इन्फेक्शन आणखीन वाढू नये म्हणून हा सुद्धा खूप मोठा धोका डायबिटीज अकंट्रोल राहिल्यानंतर. म्हणजे इन कंट्रोल जर तुम्ही नियंत्रित ठेवू शकला नाहीत अनेक काळ आणि खूप मोठ्या प्रमाणात रक्तात साखरेचं प्रमाण सतत राहिलं तर. म्हणून हे जे धोके ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे धोके संभवू नये म्हणून आपण डायबिटीज होऊ न देणं किंवा झालेल्या डायबिटीज नियंत्रणात ठेवणं, साखर नियंत्रणात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहू की डायबिटीज चे प्रकार नेमके कोणते प्रकार आहेत, त्यानंतर म्हणजे त्यासाठी कोणत्या चाचण्या, रक्ताच्या चाचण्या केल्या जातात आणि त्यावर कसं नियंत्रण मिळवावं. धन्यवाद. आपण येथेच थांबूया.